मी काय म्हणतोय गावकरी मंडळीनो, पेरण्या करायचा टाइम झालाय, अजून शेतात पाऊस नाही आणि शेजारच्या गावाने पाऊस पडतोय, आपल्याच गावात का पाऊस पडत नाही? काल मी बांधावर गेलो तर दुसऱ्याच्या बांधापत्तर पाऊस आहे दुसऱ्या गावातल्या, आणि आपल्या गावातच का पाऊस नाही? काय म्हणणं आहे रामभाऊ तुमचं? हो खरंय खरंय, अगदी बरोबर. काय कारण आहे म्हणजे आग लावे बाबा म्हणजे काय देव माणूसच आहे देव माणूस. पण त्या दिवशी आपल्या भाऊकीने किती मारलं, त्यांनी दिला असं आपल्या गावाला शाप, त्यामुळे तर पाऊस पडा ना. आग लावे बाबा म्हणजे देव माणूस आहे देव माणूस, त्यांना मारायची काय गरज होती यांना? हो गड्या खरं. अरे मी बाबाला हाणायलाच नव्हतं पाहिजे, पण आता माझ्याकडून चूक झाली. गावकऱ्यांना आता एवढी चुकी मी पदरात घ्या, मला माफ करा. अरे तुमच्यासारख्या माणसामुळे तर गावाचं वाटुळं झालंय. गावात पाऊस पडाय नाही, लाजा सोडल्यात तुम्ही, लाजा. हे जे काही झालंय ना ते अजिबात चांगलं झालं नाही. हे आपल्यासाठी चांगलं नाही, गावासाठी पण नाही चांगलं. आता बाबाचे पाय धरा, नाहीतर डोकं टेकवा, पण काही पण करा, पण बाबांना घेऊनच या. ए पावळ्या भाऊ, जा, एवढं कुठं नाही गेलेस तर जा आणि त्या बाबाला घेऊन ये. कर तुला काय करायचं आता. मी नाही जात, मला काय एकल्यालाच गरज आहे का काय पावसाची? तुमच्यासारख्या माणसामुळे तर गावाचं वाटुळं झालं बाबा. बाबूराव बरोबर बोलले. हा खरंय खरंय. काय माझ्यामुळं गावाचं वाटोळं झालंय? माझ्यामुळं गावाचं वाटोळं झालंय? कुठे तो दगड घालू डोक्यात ह्याचे, घालू डोक्यात दगड? हा, माझ्यामुळं गावाचं वाटोळं झालं? माझ्यामुळं झालं का गावाचं वाटोळं? हे बघा, आता आपसात भांडून काही उपयोग होणार नाही. जिथे कुठे बाबा असतील ना तिथे जाऊ, त्यांना शोधू आणि आपल्या गावात घेऊन येऊ, त्यांची माफी मागू. हा आता हे पटलं बा आपल्याला. आता काय करू, उठा बरं सगळेच आपण जाऊ आणि बाबाला काही करून घेऊन येऊ. काय म्हणणं आहे तुमचं गावकरी हो? चला लगेच, बसून काय जमणार नाही. चला या. इकडे कुठेतरी असते बघू. हा तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे झालंय तर. हा बासल्या कुठाने करायची सवय लागली तुला. बाबा बाबा, ओ बाबा, कुठं गेले बाई बाबा? आता कुठं म्हणून बघायचं ह्या बाबाला? ह्या झाडाच्या इथंच बघते, चला तिथं बघूत. कुठं म्हणून बघायचं बाई त्या बाबाला? कायच कमाल झाली आता त्या बाबाची. त्या झाडाखाली बघूत बाई, तिथलं त्या मोठ्या झाडाखाली. चला बरं तिकडं. चला. अरे तिकडं कुठं चालला? इकडे बघतोय, तुझ्यामुळे तर गेला ते बाबा. अरे हे असले काम तुला जाणं फक्त, हे दुसऱ्याला नाही. तुझ्यामुळे गेले, तुझ्यामुळे. बाई ते बाबा कुठं रुसून बसले असतील काय माहिती. आणि कुठं म्हणून त्याला बघायचं का आता? आवाज देऊत आपण, आवाज देऊन बघू. त्या तिकडं मोठ्या झाडाकडे बघू. तुम्ही तिकडे बघा, आम्ही इकडे. हा तुम्ही तिकडे बघा, आपण त्या दोघी त्या मोठ्या झाडाकडे बघू. चल बरं. हे इकडं असतील, मला काय वाटतं. हा बघा कसा फिरतोय. ए अरे इकडं बघ, इकडं बघ जरा. काय इकडे बघ, तुझ्यामुळे तर झालंय सगळं. सांगू काय तुला, आता इथं कोणी दाखवायला पण नाही बघ. हा ही आग लावे बाबा, एक आपली आग लावली इकडं ना, अजून कुठं आग लावीत बसले कुणास ठाऊक. हे असले काम तुला कोणी करायला सांगितले? हा नाही पण तुझ्यामुळे झालं सगळं. अरे गप आहे, मागच्या तू थोड्या गोष्टी तिकडे उचलतो. मी तुला काम, मी तुला जास्त बोलू नको. तू बी जास्त बोलू नको. इथं कुणी मग काय व्हायचं? कुणी वाटलं केलं? कुणी केलं रे? सगळ्यापेक्षा जास्त खातो आपापसात भांडू नका, आपण सगळे मिळून बाबाला शोधूया. चला. पण दर वेळेस याचं असं तेच चालत तुझं. तुझ्यामुळे तर खरं वाटोळं झालंय. मेन गोष्ट म्हणजे चला तुला आता ना मग सगळं वाटोळं केलं. चला धरा नाही तर काही घडन मग. आपण शोधूया आपापसात, नका भांडू. हो, ह्यांनी तर सगळं वाटोळं केलं. काय सांगायचं तुम्हाला? बाबा याने हाणला बाबा त्या दिवशी तो. आपण अरे तुझ्यामुळे तर झालं सगळं. तुला तर मग हे बघ मग अजून दे. तुला उगाच- गावासाठी चला आता. सापडले तुला बाबा? तुला सापडले? मला नाही सापडले. मला पण नाही सापडले. चल शोध, तू तिकडे शोध, मी इकडे शोध. बाबा, बाबा, आग लावे बाबा, कुठे आहेत तुम्ही? बाबा, बाबा, ओ आग लावे बाबा, आग लावे बाबा, कुठे आहेत तुम्ही? सापडले तुला बाबा? मला पण नाही सापडले. कुठे? शोध शोध. तिकडे अरे इकडे नसून तिकडे चल, तिकडे चल. बाबा, आग लावे बाबा, कुठे आहेत तुम्ही? गाववाले मला मारतात काय बघतो. गाववाल्याकडे आता जरा टेन्शनच आलं मला. थांबा आता दाढीच काढून या मायला सकाळ.
अख्खा डोंगर पालथा घातला पण बाबा काय कुठं दिसले नाही तो. अरे पण मी म्हणतो बाबा गेला तरी कुठं असेल. काय मिळच नाही अहो मी तर 4-5 डोंगर असे 4 वेळ पडलो पाहता पाहता त्यांना, तरी ते दिसले नाहीत. ते बाबा तर नाहीत ते. अरे ते तर बाबा सारखंच दिसलेत. चायला गावकरी काय यायला लागले काय माझ्याकडे, मायला बाजून फटके मारते का काय मला. चला 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 पळा, धरा 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 धरा. चायला बाबा तर पळाले. अरे तुमच्या सारख्यामुळे तर झालं असं. बाबाला एवढं मारा लागत असतं का? हे तर काही कळत नाही याला. हा, धरा धरा पळा पळा करतात. नाही पण मी त्यांना थांबा थांबाच म्हणत होतो. अरे कमून बाबा माझ्या मागे लागलात, कमून जगू देण्यात मला तुम्ही. बाबा आम्हाला माफ करा एवढी बाबा. तुम्ही चला बरं आधी गावाकडे. तुमच्या वाचून गाव सुरू सुरू वाटेल बाबा. चला आमचं ऐका. चला बाबा. बाबा चुकलं आमचं बरं का बाबा, चुकलो. चला गावात चला. बाबा बाबा मला माफ करा बाबा. एवढी वेळ माफ करा बाबा. माझं चुकलं हो बाबा, आमचं चुकलं. तू तर बोलूच नको रे मला, तुझ्यामुळे तर मला फटके बसलेत. बाबा प्लीज एवढी वेळ माफ करा आम्हाला. चल 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 जा प्लीज बाबा प्लीज. जा. बाबा मला पण माफ करा प्लीज. तुम्ही गावात चला प्लीज. अहो बाबा पण काय चुकलं ते तरी सांगा ना आम्हाला. जवळ शेजारच्या गावात पाऊस पडतोय आणि आमच्या गावात बाबा पाऊस पडणार. काय चमत्कार आहे. तुम्ही चला, तुम्ही आल्याशिवाय बरोबर होत नाही बाबा. मला यायचं नाही, जा जा गो. काय करा बाबा, बाबाला आता कोण न्यावा. बाबा आम्ही सर्व तुमचे लेकरं आहेत. तुम्ही प्लीज एवढ्यास आम्हाला माफ करा, पण गावात चला तुम्ही. मला तसलं काही सांगायचं नाही, मी येणार नाही म्हणजे नाही. तसं नका करू बाबा, चला. येणार नाही, जा चला. बाबा चला, तुमच्या सारख्यामुळे तर गावचं गाव पण टिकलेलं आहे बाबा. अरे जा, ते गावाचा आणि माझा विषय संपला आता. वहिनी आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्हीच बघा आता ते बाबाला कोपले तर त्यांना काहीतरी करून गावात घेऊन चला. संगीता ते बाबा तुझंच ऐकते, तूच त्यांना विनवणी करण. चल बाई गावात घेऊन बरं जा. तेवढे काम कर आपल्या गावासाठी. चल बरं जा बरं. बाबा माझं ऐका आणि गावात चला आता. मी येत नसतो, अहो चला. मी येणार नाही. तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ. की असं काळजाला घाव घालणारी बोलायला लागली तू आता. बाबा आपल्या सोबत यायला तयार झाले तर चला. कसं काय बाबा तयार झाले यायला? काय सांगितले संगीताने? काय माहित बाई त्यांना काय जादू केली काय नाही काय माहिती. काय सांगितलं जाऊ दे, पण यायला लागलं ना बाबा. येऊ दे, कोणाच्या काही यायला लागलाय ना, येऊ दे. पण झालं काय नेमकं? राहिले काय? कशाची जादून कशाचं काय, असल्या लोकांमुळे तर गावाचं वाटोळं झालंय. बाबूराव तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? हा बाबूराव काही कसं म्हणता तुम्ही? काय म्हणता असं तुम्ही? हा काय नाही काय नाही, अशीच प्रगती करा आणि गाव मोठं करा. हे बघा गाववाल्यांनो, मी गावात येतो, सगळं तुमचं गाव ठीक करून देतो, पण त्याच्याकरता आपल्याला एक अभिषेक करावा लागेल आणि तुम्हाला प्रत्येकाला 1100 रुपये वर्गण द्यावं लागेल. चालतंय का? हो बाबा हो. करता येते ना 1100. 1100 रुपये देतो. देऊ देऊ बाबा देऊ. पण चला. पण तुम्ही चला. तुम्हाला वर्गणी करावं लागेल, हो हो बाबा देऊ. होम करावं लागेल. करू बाबा वर्गणी करू आम्ही. चला चला बाबा चला. चला बाबा. चला चला बसा गाडीमध्ये. हात जोडा. स्वाहा ओम भट स्वाहा. भरपूर पाऊस पडून दे स्वाहा. हात जोडा सगळे. भरपूर पाऊस पडून दे स्वाहा. धान्य भरपूर होऊ दे स्वाहा. आपलं प्रेम भरून दे स्वाहा. गाववाल्याला चांगलं सुचू दे. वर्गणी द्यायची 1100 रुपये स्वाहा.
सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन भरपूर वर्गणी गोळा होऊन दे स्वाहा. बघा बघा बाबा आपल्या गावासाठी किती जीवाचा आटापिटा करायला लागले ते. बाबा तुमचं वय किती असेल हो? हा मला काय पोरगी बिरगी बघायला लागल्या काय तुम्ही? आहो तसं नाही हो बाबा, तुम्ही लयच हँडसम दिसतात बघा. असं नका बोलू. काय एखादी पोरगी असली तर बघा. हे कापडे घातलेत म्हणून जरा म्हातारा वाटतोय ना, तसं मी जवानच आहे. अहो चालू विषय बघा, तू कुठे जवानी दाखवतात तुम्ही? ए बाब्या, तुम्हाला शिकवायला लागला का आता? बाबूराव धीर धरा, चाललंय चलू द्या ना. आता का पिचकायचंय का तुम्हाला? तसं काय म्हणू नका, ग बसा. चाललंय चलू द्या उग. हा चलू द्या तुमचं. चलू द्या बाबा, चलू द्या. पण बाबा पाऊस कधी पडेल हे सांगा आधी. बाबा पेरण्या चालू करायचे का शेतात? ए तू तर गप्पच बस रे. गपना आतापर्यंत तुझ्यामुळे झालं ना सगळं. तू का अरे गप्पा आहे, त्यामुळे तर झालं सगळं. ए! तू तर गप रे पावळ्या. त्या दिवशी मला तू फटके मारले, हे गाववाल्यामुळं वाचला तू. आता तुला असा श्राप देईन की 7 जन्म तू तोल नाक्यावर टाळ्या वाजत बसीन टाळ्या. मला वाटतं असा सॅप याला द्यावा. लय मोठी चूक झाली माझी. तेवढा पाऊस पाडा आणि गावाला आशीर्वाद द्या. हे बघा गाववाल्यानो, आता होम हवन केलंय. 2-4 दिवसामध्ये पाऊस पडल. तुम्ही आता वर्गणी गोळा केलेलीच असेल, ती माझ्याकडे द्या आता. ही गावाल्याने गेलेली वर्गणी जरा तुमच्याकडं. अरे सगळ्या गाववाल्यांनी पैसे जमा केलेत का? जरा हलकं लागायला लागलं हे जरा. हो हो केले हो बाबा, हो. केलेत का जमा? याचा भरोसा वाटत नाही मला. कोणी राहिले असले तर आणून द्या. नाही नाही दिले तर मी सगळ्यात पहिले पैसे मॅच दिले तर. सगळ्याचे पैसे याचाच भरोसा नाही मला. यांनी दिलेत का बघा अगोदर. बाबा दिलेत पहिले मॅच दिलेत पैसे. आता गाववाल्यांनी भरपूर वर्गणी गोळा करून दिली. आता आपल्याला मज्जाच करायची. आता देशी प्यावा का विदेशी प्यावा का बियर प्यावा, पर जाऊ द्या. अपना देश अपनी प्रगती. अगोदर देशी पासून सुरुवात करतो. दारू नहीं रे बाबा, दवाई है. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा देशी जरा कडक झाली. आता विदेशी पितो विदेशी. बरं बियरच पितो. बियर आपली बियर. वा गाववाले, तिकडे पाऊस पडू नाही तर नाही पडू, पण आपल्याला पैसे भेटले, मज्जा करायला भेटली. वा गाववाले मला मारते, हा परत माझ्याकडे येते, हा माझी विनवणी करते. त्याला सोपं वाटलं का बाबा म्हणजे? आग लावे बाबा म्हणतेत मला. तू म्हणलं होतं तुम्हाला हे 1100 रुपयाचा पुढाकार कोणी घेतला? पाऊस नाही, बाबा नाही आणि 1100 नाहीत. आता काय करायचे? आता 15 दिवस झालं ना बाबा जाऊन पैसे घेऊन वर्गणी घेऊन सगळे. पावसाचा पत्ताच नाही अजून. बाबा बी तिकडं आणि लक्ष्मी बी तिकडं. मग काय तसंच नाही तर काय आहे ते? काय कमाल झाली होत्या बाबाची. देशी विदेशी बियर. आता लय झाली गडा, जरा आराम करतो. आता गावाले बघते तिकडे पाऊस पडून नाही तर काय होते आहे ना. आता करायचं काय? काय करायचं कुणाला? बघावं लागेल त्याला. आपला कमीत कमी पैसे तर येते. आता काय बाबा पैसे देणार आहे काय माघारी? दे ना, पैसे जरी नाही ना दिले ते बाबाला बघा आधी कुठे पैसे घेऊन गेलाय ते आपला. नका का पैसे द्याय ना, पण कशामुळे त्याने तसं करायचं आपल्याला? 1100 वर्गणी म्हणले, ते काय कमी म्हणले का काय? 1100 वर्गणी सगळ्यांनी गोळा करून दिली. अरे थांबा. परजणे सर आले 2-4 दिवस ह्याच्या आधी. ते कुठतरी गेले ते वाटते परजण. त्यांना नक्कीच काहीतरी मला ते आले. परजणे सर इकडेच आले. तर अरे काय सर्व गावकरी आज इथंच बसलेत पटांगणामध्ये. काय चर्चा चालू आहे अशी? बरं झालं परजणे सर तुम्ही आले. काय सांगा तुम्हाला सांगतो. बाबा आले. तुम्ही कुठे गेलते पण एवढे दिवस? देवदेवाला गेलते काय? देवदेवाला गेलतो आम्ही. 8 दिवस बाहेरच आहे. आता त्या 8 दिवसात काय 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 झालं काय सांगा तुम्हाला? काय झालंय? बाबा आले. आम्हाला वाटलं पाऊस आहे ना,
म्हणून आम्ही काय केलं 1100 रुपये केले. हा आणि बाजूच्या गावात पाऊस पडतो ना आपल्या गावात पाऊस पडत नाही. आम्हाला वाटलं बाबा काहीतरी करेन. बाबाने तुम्हाला सांगतो 1100 घेतले, बाबा गेले आणि पाऊस तर नाहीच. आपल्याला हे बघा सगळं कसं झाले. 15 दिवस झाले अरे बाबा जाऊन. 15 दिवसाच्या आत काय बाबाने सांगायचं पैसे तुम्हाला गावकऱ्यांनो. अरे असल्या बाबाच्या कुठं नादाला लागत असतात का? ना असल्या बाबाच्या होम हवनमुळं कुठं पाऊस पडलेला तुम्ही कधी पाहिलाय का? अरे एक लक्षात ठेवा, तुमच्या भावाच्या भांडणामध्ये बांधावर झाड राहिलं नाही. मी आता केरळला गेलतो, हे आता फिरायला गेलो त्यावेळेस, अरे हाताने कोरलं तरी तिथं पाणी येतंय. किती झाडं केरळला, लांब कशाला कोकणात आहे तसे डोंगर पूर्वीपासून ठेवलेले आहेत. झाडी झुडपं भरपूर आहेत. कोकणात पावसाची कमी असते का सांगा? नाही. किती पाऊस पडतो. आपल्या शेतात झाड नाही, गावाच्या रस्त्याने झाड नाही. झाडं लावा सरकारने रस्त्याने, तर जनावरवाले चारतात. आणि कुशाला म्हणते ते सरकारी आहे. कुणी जर विचारलं तर तुम्हाला काय करायचे? अरे बाबा नो, शेवढा त्या बाबाला 1100 रुपये देण्यापेक्षा तुम्ही 500 रुपये गावकऱ्यांनी एकत्र केले असते आणि गावाला पूर्ण जर झाडं लावली असती तर पाऊस मागायची वेळ नाही, पाऊस ॲटोमॅटिक तुमच्यापर्यंत आला असता. लक्षात घ्या, गावात झाडच राहिले नाहीत, अख्खं गाव आपलं ओसाड झालंय. पाऊस कसा पडन? अरे गावाला आपल्या चौकडून डोंगर आहेत, ते सुद्धा तुम्ही ठेवले नाहीत. त्या डोंगराला पोखरू तुम्ही त्याच्यावरच शेती केली. मग कसा पाऊस पडेल तुम्हाला सांगा? आणि अशा भोंदू बाबाच्या तुम्ही नादाला लागता आणि कुठं होम हवन वगैरे करता. गावकऱ्यांना तुम्हाला सांगायचं तरी किती? अरे काय सांगतात ते पहिलाच बाण टोकरीतोय. अरे त्याचं सोडून दे, अख्या गावकऱ्याला सांगतोय मी. ह्याच्यामुळं ते बाबा आला. भांडणं तुमचे बंद करा आता. ऐका, ह्याच्यामुळं बाबा आला आणि ह्याच्यामुळं त्या बाबांनी सगळी इकडं आग लावली. अरे पण तो हाणलं नसतं तर कशाला झाला असता कुठं ना? अरे बाबा झालं सगळं. थांबा, मी काय म्हणतोय, त्या बाबाचं सोडून द्या, तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. काय म्हणत आग लावे बाबा, सगळीकडे आगच लावायला लागला. अरे तो तुमच्या जीवावर जगतोय गावात, तुम्ही त्याच्या नादालाच का लागला? जाऊ दे, आता करायचं काय हे सांगा तुम्ही. काही नाही का, काही करू नका. आता ह्या वर्षी कसा ना कसा पाऊस थोडाफार पडल. प्रत्येकाने आपोआपल्या घरातून 10 झाडं घ्यायचे. गावाच्या सर्व बाजूने जिथं जिथं मोकळी जागा आहे, बांध असतील, शेत असेल, सर्व ठिकाणी झाडं लावायचे या जून पासून. आलं लक्षात? पुढच्या वर्षी पाऊस कुणाला मागायची गरज नाही, ऑटोमॅटिक पाऊस पडेल. चला आजपासून झाडं लावायला सुरुवात करू. उठा आता. प्रत्येकाने एक झाड मी लावायचं. आता गाडीमध्ये 100 झाडं आणलेत केरळवरून, त्याच्यापासून सुरुवात करू. चला.